घरामध्ये मंगळसूत्र दिसणार नाही, प्रत्येकाने मंगळसूत्र जे असेल ते सणाच्या दिवशी घाण ठेवून यांना पैसे दिले आम्ही. आणि आज त्याच्यानंतर बरोबर महिन्यानंतर ही लोक आली, सगळ्यांना सरसकट बाहेर काढलं. आम्ही जुन्या भांड्याचे काम करून घर बांधायला चालू केले. लोन आता आम्हाला 20 वर्षाचे फेड आहे. 3 रुपये टक्क्याने आम्ही लोकांचे पैसे घेतले. आता आम्ही काय करायचं? आम्ही रस्त्यावर आलोय. आता खरेदी खत केलं, पालिकेने पैसा घेतला, लोकांनी दम येऊन दिला. परत 20 लाख रुपये लोकांनी गरिबांनी गोळा केले, त्यांना दिले, ते घेऊन गेले. परत तोंड दाखवायला आले नाहीत आणि आता डायरेक्ट घर बांधायला आले, पाडायला आलेत. मग आता या गरिबांनी करायचं काय? हा आक्रोश तुम्ही ऐकला का? झपाट्यानं विकसित झालेल्या औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड मधील अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. मोशी टोलनाका परिसरातील स्वदेशा सोसायटीच्या मागील भागात अतिक्रमणांवर महापालिकेनं कारवाई केली. सुमारे 17,000 स्क्वेअर फुटांवरील अतिक्रमणं महापालिकेनं हटवली आहेत. पूररेषेच्या आत ही बांधकामं होती, पण या ठिकाणी ज्यांची घरं होती त्यांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा आम्ही जागा घ्यायला आलो होतो त्यावेळेस आम्हाला काय सांगितलं होतं, ही ग्रीन झोनची जागा आहे, नंतर आधी तुम्ही बांधकाम करा, व्यवस्थित होईल सगळं, आणि नंतर तो रेसिडेन्शियल एरिया होईल. नंतर तुम्हाला नळ पाणी जे काही ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या तुम्हाला भेटतील हळूहळू, लोकवस्ती जसं वाढेल तसं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं घर हे माझं झालं. माझं घर झाल्यानंतर हळूहळू 1-2 असे करून भरपूर प्लॉटिंग झाल्या. प्रत्येकाने आपला, आणि कोणी इथं श्रीमंत नाही आहे, प्रत्येकजण धुणं भांडी करणारे, मी स्वतः साधं काम करणारी, माझा नवरा पण बांधकाम करणार आहे, कोणी इथं पैसेवाला नाही आहे. तसं करून प्रत्येकाने तळतळ करून पैसा जमा करून इथं घर बांधलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, 2 महिने झालं घर बांधून त्याच्यानंतर अतिक्रमणवाले आले. आम्ही याची माहिती देखील आम्ही त्यांना दिली की असं काही होणार नाही, तुमच्या विठ्ठलाला सुद्धा धक्का लागणार नाही, इथपर्यंत गोष्ट झाली. नंतर परत इलेक्शन आलं, इलेक्शन आचारसंहिता लागू झाली. आम्हाला सांगितलं तुम्ही नोंदणी, त्यावेळेला सांगितलं की तुम्ही नोंदणी करा. कशी काय नोंदणी होईल आमची आचारसंहितेच्या वेळेला? ते तिथं देखील हे झालं. नंतर म्हणलं की एवढा पैसा जमा करा. आज रात्रीची 10 वाजताची वेळ आहे तुमची. 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणाच्याही घरामध्ये कुणी पाणी सुद्धा पिलं नाही. त्या दिवशी दिवसभर आम्ही इथं प्लॉटिंगवर अशी उपाशी थांबलो होतो. रात्री 10 वाजता प्रत्येकाने, कुणाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसणार नाही, प्रत्येकाने मंगळसूत्र जे असेल ते सणाच्या दिवशी घाण ठेवून यांना पैसे दिले आम्ही. आणि आज त्याच्यानंतर बरोबर महिन्यानंतर ही लोक आली, सगळ्यांना सरसकट बाहेर काढलं. आतापर्यंत असं कुठल्याच न्याय व्यवस्थेमध्ये असं झालेलं नाहीये की तुम्हाला आधी कल्पना दिली आहे आणि नाही झाली काढलंय, असं कधीच झालेलं नाहीये. त्याच्यामुळे म्हणजे काय करायचं काय नाही आता सांगताच येत नाही, कुठं जाऊन काय करावं. म्हणजे डोक्यामध्ये इतकं वादळ सुरू झालेलं आहे ना. मुलगा माझा म्हणतोय मम्मी माझे मित्र येणार होते घरी सुट्ट्यांच्या दिवशी, आता तुम्ही बघा इतकं म्हणजे नाही सांगता येत एवढं मन भरून आलेलं आहे आमचं. एवढ्या सगळ्या बायका सकाळपासून उपाशी आहो, सगळं नाही करतायत. स्वयंपाक सुद्धा नाहीये घरामध्ये. रात्रपासून आम्ही स्वयंपाक सुद्धा बनवलेला नाही. आणि सकाळी आम्ही घरात बसलो तर दरवाजा वाजून आम्हाला घराच्या बाहेर काढला. आमचा पसारा सगळा पसारा बाहेर घेतला आमच्या घरातला. आम्ही आता रस्त्यावर आलोय. आमचे पोरं बाळ आता शिकायचे, तर आम्ही लोन घेऊन घर बांधायला चालू केलंय. आम्ही जुन्या भांड्याचे कामं करून घर बांधायला चालू केलेत. लोन आता आम्हाला 20 वर्षाचे फेड आहे. 3 रुपये टक्क्याने आम्ही लोकांचे पैसे घेतलेत. आता आम्ही काय करायचं? आम्ही रस्त्यावर आलोय. आता आम्ही काय करायचं ते सरकारने ठरवायचं आणि आमची सोय लावायची. धुणं भांड्या करून लोकांनी उली पैसा करून हे बारीक तरी झोपड्या झापडे बांधले. आज हे घराच्या 2 घरं करून खाली जमीन दोष केलेत. आज ह्या गरिबांनी जायचं पुढं. याच्या लेकरा बाळा येऊन रोडला बसलेत. यांनी पोट भरायचं कसे? यांनी राहायचं कसं? आज यांचं ह्या लोकांची रियाजाने पैसा काढला, कुणी लोन काढला, त्यांच्या हातात त्यांनी भरायचा कसा? आज ह्या सरकारने इथून तिथून नदी किनारी घर आहेत, मग हे घर का नाही पाडले? गरिबाच्या झोपड्या का पाडले? आज खरेदी खत करायला गेलो, खरेदी खत केलं, पालिकेने पैसा घेतला, लोकांनी दम येऊन दिला. परत 20 लाख रुपये लोकांनी गरिबांनी गोळा केले, त्यांना दिले, ते घेऊन गेले. परत तोंड दाखवायला आले नाहीत आणि आता डायरेक्ट घर बांधायला आले, पाडायला आलेत. मग आता या गरिबांनी करायचं काय? मोलमजुरी करून जगणारी ही सर्वसामान्य कुटुंब आहेत. पूररेषेत जागा आहे, पण तुम्ही घरं बांधा, नंतर ती पालिकेत नियमानुसार होतील असं आम्हाला जागा घेताना सांगण्यात आलं होतं आणि तिथेच आम्ही फसलो अशी कबुली ही लोक देत आहेत. या सर्व कारवाईचं समर्थन मात्र अधिकारी करतायत. मोशी येथील या
स्वदेशा सोसायटी पाठीमागच्या इंद्रायणी नदीपात्रालगत निळ्या पूररेषेत बांधकामं या ठिकाणी करण्यात आलेली होती. अनधिकृतपणे बांधकामं करण्यात आली होती. यापूर्वी सर्व अनधिकृत या बांधकामधारकांना नोटिसेस महापालिकेच्या वतीने बजावण्यात आलेल्या होत्या. माननीय आयुक्त शेखर सिंग साहेब आणि प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहरातील ज्या ठिकाणी चालू बांधकाम आहेत आणि अनधिकृतपणे करतायत त्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठीची मोहीम ही घेतलेली आहे. आणि ही नदी पात्रात आहेत. नागरिकांनाही आवाहन आहे अशा प्रकारचे निषिद्ध क्षेत्रात विनापरवाना बांधकाम करू नये. आणि म्हणून आज या ठिकाणी सुमारे 17,000 चौरस फुटावरच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 13 बांधकामं जी आहेत ती आता चालू बांधकामं जी होती त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. 12,000 चौरस फुटावरची ती बांधकामं होती. आणि 5,000 स्क्वेअर फीटचे साधारणतः 4 पत्रा शेड होती तेही निष्कासित करण्यात आलेले आहे. आणि अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना सर्वांना म्हणजे सर्व नागरिकांना आव्हान आहे की अनधिकृतपणे बांधकाम करू नका. रितसर महापालिकेची परवानगी घ्या आणि ज्या ठिकाणी निषिद्ध क्षेत्र आहे त्या ठिकाणी बांधकाम कोणत्याही कृपया करू नये. अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई जी आहे ती चालूच राहील. आणि आपलं सर्वांनी या शहराच्या म्हणजे विकासामध्ये सर्वांचा हातभार आहे. तर अशा प्रकारचं सहकार्य सर्वांनी करावं. आपलं विनापरवाना बांधकाम करू नये, अनधिकृत बांधकाम करू नये. अन्यथा महापालिकेला त्याच्यावर कारवाई करावी लागेल. अनधिकृत बांधकामं कायद्यानुसार पाडली जातीलच, पण राज्यातलं मतदान संपताच मोजक्याच घरांवर कारवाई का झाली? या घरांच्या व्यवहारांमध्ये सहभागी झालेले अधिकारी, त्यांना वीज पाणी कनेक्शन देणारे अधिकारी यांच्यावर पण कारवाई होणार का? या लोकांना ज्यांनी जागा विकल्या त्यांच्यावर कारवाई होणार का? असे सवाल हे नागरिक उपस्थित